आज मी तुम्हाला रेणुका मातेची कथा सांगत आहे. नांदेड पासून 130 किलोमीटर वरील मातापूर म्हणजेच माहूरगड हे रेणुका मातेचे स्थान. महाराष्ट्रातील 3.5 शक्तिपीठांपैकी एक शक्तिपीठ असलेली रेणुका हीच एकविरा आई व यल्लमा देवी आहे. तिच्याबद्दल अशी आख्यायिका आहे. कान्यकुब्जे येथील रेणुराजाने कन्येच्या प्राप्तीसाठी भागीरथी तीरावर केलेल्या यज्ञातून ती प्रकटली. तीच ही कन्या रेणुका. रेणुराजाच्या घरी ही कन्या जन्माला आली म्हणून तिचे नाव रेणुका असे ठेवण्यात आले. भगवान शंकरांचा अवतार असलेले जमदग्नी ऋषी रुचित मुनी आणि सत्यवती यांचे पुत्र होते. खडतर तप करून त्यांनी देवतांचे आशीर्वाद मिळवले होते. अशा या जमदग्नी ऋषींबरोबर रेणुका मातेचा स्वयंवर झाला आणि रेणुका माता त्यांच्या धर्मपत्नी झाल्या. इंद्राने स्वयंवरात दिलेल्या कामधेनू, कल्पतरू, दिव्य चिंतामणी, परीस आणि सिद्ध पादुका या गोष्टी सोबत घेऊन रेणुका माता आणि जमदग्नी ऋषी सध्याच्या बेळगाव जिल्ह्यात सौंदत्ती भागात असलेल्या रामशृंग पर्वताजी मध्ये राहत होते. पुढे रेणुका आणि जमदग्नी ऋषींना 5 पुत्र झाले. वसु, विश्वासू, बृहद्भान, सुषेण आणि परशुराम ही त्यांची नावे. रेणुका जमदग्नी ऋषींच्या यज्ञपूजेत मदत करीत असे. त्यांच्या यज्ञयागाची तयारी करीत असे. रेणुका दररोज भल्या पहाटे उठून मलप्रभा नदीवर स्नानासाठी जात असे. ती हा नित्यक्रम अतिशय निग्रहाने करायची. ती किनाऱ्यावर वाळूचे मडके बनवायची आणि जमदग्नींच्या धार्मिक कार्यासाठी त्यात पाणी भरून आणायची. एक दिवस रेणुका नदीवर गेली आणि तिने काही गंधर्व युगलांना जलक्रीडा करताना पाहिले. नकळत तिचे मन चंचल झाले आणि आपणही आपल्या पतीसोबत जलक्रीडा करावी अशी इच्छा तिच्या मनात आली आणि ती त्या स्वप्नात रममाण झाली. जेव्हा ती भानावर आली तेव्हा तिला झाल्या प्रकाराचा पश्चाताप झाला, कारण बराच उशीर झाला होता. तिने पटपट आंघोळ केली आणि वाळूचे मडके बनवण्यास सुरुवात केली, परंतु चित्त विचलित झाल्यामुळे ती मडकं बनवू शकली नाही. निराश होऊन जेव्हा रेणुका आश्रमात आली तेव्हा जमदग्नी ऋषी प्रचंड चिडले, कारण त्यांना दिव्य दृष्टीने झाल्या प्रकाराची कल्पना आली होती. रेणुका देवीने झाल्या प्रकाराबद्दल पतीची क्षमा मागितली होती, परंतु जमदग्नींचा क्रोध भयंकर होता. जमदग्नीने आपल्या 4 पुत्रांना आईला शिक्षा करण्यास सांगितले. 4ही पुत्रांनी ती आज्ञा पाळली नाही. जमदग्नी ऋषीने आपल्या योग बळावर त्या 4ही मुलांना भस्म केले. ते पाहून रेणुका देवी रडू लागल्या. तितक्यात त्यांचा 5वा पुत्र परशुराम तेथे आला. भगवान परशुराम हे श्रीहरी विष्णूंच्या 10 अवतारांपैकी एक अवतार होते. ते अत्यंत तेजस्वी होते. जमदग्नी ऋषींचा राग शांत झाला नव्हता. त्यांनी परशुरामांना घडलेला सर्व प्रकार सांगितला आणि आपल्या आईचा शिरच्छेद करण्यास सांगितले. हे ऐकून परशुरामांना फार दुःख झाले. वडिलांच्या आज्ञेचे नेहमी पालन करणारे परशुराम फार मोठ्या धर्मसंकटात सापडले होते. पण त्यांनी थोडा विचार केला. त्यांना आपल्या वडिलांच्या सामर्थ्याची व भयंकर रागाची पूर्ण कल्पना होती. त्यांनी कुऱ्हाडीने आपल्या मातेचा शिरच्छेद केला. ते पाहून जमदग्नी ऋषी परशुरामांवर प्रसन्न झाले. वडिलांच्या आज्ञेचे पालन केल्यावर जमदग्नीने परशुरामांना वर मागायला सांगितला. तेव्हा परशुरामांनी 2 वर मागितले. एक म्हणजे आपली आई व 4ही भावांना जिवंत करा आणि दुसरे आपण आपला राग कायमचा विसरून जा. जमदग्नीने मोठ्या प्रसन्न मनाने तथास्तु म्हटले. जमदग्नी ऋषींनी पत्नीसह 4ही मुलांना जिवंत केले आणि जमदग्नी ऋषी त्यांचा क्रोध कायमचा विसरून गेले. जमदग्नींच्या आश्रमात अनेक शिष्य शिकायला होते. स्वयंवरामध्ये इंद्रदेवाने रेणुका मातेला दिलेली सर्व मनोकामना पूर्ण करणारी कामधेनू गाय जमदग्नी ऋषींकडे होती. महिमावती नगरीचा राजा सहस्त्रार्जुन याला कामधेनूचा मोह झाला. त्याने जमदग्नी ऋषींकडे कामधेनू मागितली, परंतु जमदग्नी ऋषींनी नकार दिला. त्यामुळे कट रचून पराक्रमी जमदग्नी पुत्र परशुराम आश्रमात नसल्याची संधी साधून सहस्त्रार्जुनाने आश्रमावर हल्ला केला व सहस्त्रार्जुनाने जमदग्नी ऋषींना ठार मारले. रेणुकाला जखमी केली, आश्रम उद्ध्वस्त केले आणि कामधेनू हिरावून नेली. परशुराम तेथे आल्यावर घडलेला प्रकार पाहून सर्व क्षत्रियांचा विध्वंस करण्याची त्यांनी प्रतिज्ञा केली व परशुरामांनी सहस्त्रार्जुन राजाच्या राज्यावर चाल करून अनेक सैन्यांना मारले. परशुराम व सहस्त्रार्जुन यांच्यामध्ये घनघोर युद्ध झाले. परशुरामांनी सहस्त्रार्जुन राजाचा वध केला आणि कामधेनूला सोडवले. अशा प्रकारे परशुरामांनी त्यांच्या पित्याच्या मृत्यूचा प्रतिशोध घेतला. पित्याला अग्नी देण्यासाठी कोरी भूमी हवी म्हणून त्याने कावड घेतली.
एका पारड्यात जमदग्नींचे पार्थिव आणि दुसऱ्या पारड्यात जखमी झालेली रेणुका मातेला घेऊन ते प्रथम विश्वपुरीतील नीरज तीर्थास गेले. नंतर काशी, कुरुक्षेत्र, द्वारका, तपोवन, द्वीप, समुद्र आदी क्षेत्रे पार करीत अंती कृष्णामलिके गावी आले. तेच पुढे मातापूर माहूर म्हणून प्रसिद्ध झाले. परशुराम माहूर गडावर आले. तिथे वास्तव्यास असलेल्या श्री दत्तात्रयाने परशुरामांना कोरी भूमी दाखवून तिथे पित्यावर अग्निसंस्कार करण्यास सांगितले. परशुरामाने प्रथम बाण मारून मातृतीर्थ व सर्व तीर्थे निर्माण केली. या पाण्याने जमदग्नी ऋषींना स्नान घालून अंतिम संस्काराची तयारी केली. माता रेणुका सती जायला निघाली तेव्हा परशुराम रेणुका मातेला म्हणाले, आई, मी तुझ्या वाचून या सह्याद्रीवर एक क्षणही राहू शकणार नाही. तेव्हा रेणुका माता म्हणाली, मी जरी अग्निप्रवेश केला तरी नंतर सर्व तीर्थांसह मी येथेच वास्तव्य करीन. दत्तात्रयांच्या पौरोहित्यासह विधी करून जमदग्नी ऋषींवर अग्निसंस्कार करण्यात आले. माता रेणुका सती गेल्या. परशुरामांना मातेची खूप आठवण येऊ लागली. मातृविरहाने व्याकुळ होऊन परशुरामाने आपल्या आईस आर्त हाक मारली. त्यावेळी आकाशवाणी झाली. रेणुका माता परशुरामांना म्हणाली, बाळ, मी भूमीतून वर येऊन तुला दर्शन देईन, पण तू मागे वळून पाहू नकोस. माता रेणुका जमिनीतून वर येऊ लागली, परंतु परशुराम आईला बघण्यासाठी उत्सुक असल्याने त्यांना धीर धरता आला नाही. त्यांनी चटकन मागे वळून पाहिले. त्यामुळे रेणुका मातेचे फक्त शिरच जमिनीवर आले होते. त्यामुळे तिचे फक्त मुखदर्शन परशुरामांना झाले. याच तांदळा रूपातील मुखाची माहूर गडावर पूजा केली जाते. परशुरामांना या डोंगरावर मातेचे दर्शन झाल्याने या ठिकाणाला मातापूर म्हटले जाऊ लागले. अशा या रेणुका मातेची कृपा आपल्या सर्व भक्तगणांवर हो, हीच देवी चरणी प्रार्थना. आई राजाचा उदो उदो.